छत्रपती संभाजीनगरच्या महापालिकेच्या निवडणुकीला खऱ्या अर्थानं आता सुरुवात होईल, कारण आज अर्जाची स्क्रुटनी होती आणि भाजपचे 2 अर्ज बाद झालेले आहेत. आता किती अर्ज बाद झालेले आहेत आणि किती उमेदवार तुमचे असणार आहेत? 96 अर्ज भरले होते, त्यापैकी 2 अर्ज त्यामध्ये त्यांना कमळ चिन्ह मिळू शकलं नाही. 94 वरती कमळावरती आणि 2 एक त्यांना सपोर्टिव्ह अपक्ष म्हणून आम्ही लढणार आहोत. भाऊ, दुसरा विषय असा की महिलांची काहीतरी नाराजी दिसते उमेदवारी न मिळाल्यामुळे. त्या महिलांना तुम्ही काय सांगणार, कशी नाराजी दूर करणार आहात त्यांची? भारतीय जनता पार्टी सातत्यानं जनतेमध्ये जाऊन काम करते आणि आमची या शहरामध्ये अगदी बूथ लेवलपर्यंत रचना असल्यामुळं प्रत्येक प्रभागामध्ये साधारण 30 ते 40 अर्ज आलेले आहेत. यामध्ये काही ठिकाणी नाराजी असेल, विशेषतः भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये एका प्रभाग क्रमांक 20 मधील कार्यकर्त्या मराठेताई उपोषणला बसलेले आहेत, आम्हाला कल्पना आहे आणि त्यांचं समाधान आम्ही करणार आहोत. पण त्यांनासुद्धा आम्ही 2010 साली भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली होती आणि सध्या त्या भागामध्ये त्या राहत नाहीत, त्या मिटमिट्याला राहतात आणि मिटमिटेल राहतात म्हणून किंवा त्यांचं सर्वेमध्ये नाव आलं नसेल म्हणून त्यांना उमेदवारी मिळू शकले नाही. एक्झॅक्टली कारण मला सांगता येणार नाही, पण त्यांचंसुद्धा आम्ही समाधान करणार आहोत आणि समाधानाच्या माध्यमातून नक्कीच ते आमचं ऐकतील आणि एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी म्हणून पक्षाबरोबर राहून पक्षाला मदत करतील याची आम्हाला आशा आहे. बरोबर. भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात ही महापालिका यावी यासाठी काय व्यूहरचना करणार आहात, कारण भाजप सेना युती नाही? एकच व्यूहरचना, भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं, त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच्या माध्यमातून केलेली कामं जनतेपर्यंत सांगणं आणि आमचा जो जाहीरनामा आहे त्या संकल्पनामा त्याला म्हणता येईल, जो संकल्प आम्ही करणार आहोत शहराच्या विकासासाठी, तो जनतेच्या मनामनात बिंबवणं हे आमचं कर्तव्य राहील आणि त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. कधी होणार आहे जाहीरनामा प्रसारित? एक 3-4 दिवसामध्ये आम्ही संकल्पनामा जाहीरनामा प्रकाशित करणार आहोत. नक्कीच होते भाजपचे खासदार भागवत कराड. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सर्वोदय, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.